आणि महाराष्ट्रातल्या बहुजनांना ब्राह्मण विरुद्ध बहुजन आम्हाला नुसतं झुंजवत ठेवलं आणि या प्रस्थापितांनी सत्ता त्यांच्या ताब्यामध्ये ठेवली. मित्रांनो, विरोधात गेले तर आमच्या पोरांना भडकवायचं, ग्रॅज्युएट झालेल्या पोरांच्या डोक्यामध्ये काहीतरी कालवायचं, त्यांना कुणातरी शायफेक करा, कुठंतरी पुतळा झाला, कुणाच्या तरी विरोधात बोलायला आम्हाला तयार करायचं. आणि जेव्हा सत्ता येते तेव्हा मग मेहुण्याला कारखाना द्यायचा, सासऱ्याला मेडिकल कॉलेज द्यायचा, मग कुणाला तरी जवळच्या नात्यातल्याला सुतगिरणी द्यायची. अरे किती रामोशाच्या पोरांना तुम्ही सुतगिरण्या दिल्या, किती घिसाड्याच्या पोरांना तुम्ही MIDC मध्ये जागा दिल्या, किती नंदीवाल्याच्या पोरांना तुम्ही चौकामध्ये दुकान दिलं, ग्रामपंचायतचा गाळा दिला. काय दिलं आम्हाला? तुम्ही आम्हाला काही दिलं नाही. तुम्ही सगळं या सत्तेमधलं सगळं तुम्ही हिसकावून घेतलं. आणि म्हणून या बीडच्या सभेतला सरकारकडे माझी मागणी आहे, सरकारकडे आमची विनंती आहे की ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लागता आम्ही आरक्षण देणार. अरे पण कधी? प्रत्येक जिल्ह्यात 60 जिल्हा परिषदच्या जागा असतात, प्रत्येक पंचायत समितीमध्ये 100 जिल्ह्यामध्ये 120 पंचायत समितीच्या जागा असतात. अरे 60 दाखले मिळाले आम्हाला, त्यातलं किती आरक्षण मिळतं ओबीसीला? 60 पैकी पंचायत समितीमध्ये आमच्या जागा आरक्षण किती असतात? जिल्ह्यामध्ये गावं किती? राज्यामध्ये 28,000 ग्रामपंचायती आहेत, 28,000 दाखले गेले, त्यातले आम्हाला ओबीसीला जागा सरपंच पदाच्या किती येणार? म्हणजे तुम्ही वाटतं की ओबीसी सगळा येडा आहे? अरे ओबीसी येडा नाही आहे. ओबीसी आता तुम्हाला सगळ्यांना घोडा लावायच्या तयारीमध्ये आहे. तुम्ही ओबीसीला येडं समजू नका. माननीय छगन भुजबळ साहेबांनी जी ओबीसी मध्ये ऊर्जा भरली आहे, ओबीसी मध्ये जी ताकद भरली आहे, ती ताकद फार मोठी आहे. भुजबळ साहेब, तुम्हाला माहित नसेल गावगाड्यातल्या लोकांना तुमच्या विषयीची आस्था काय आहे, कारण गावगाड्यातल्या लोकांचा आवाज तुम्ही सभागृहात पण मांडला, व्यासपीठावरती मांडला आणि मीडियात पण मांडला. आता कोणतर म्हणलं दुपारी भुजबळ साहेब परत जावा, काहीतरी घोषणा आली, मी येताना परत जाणार आहेत सभा झाल्यानंतर, ते काही तर राहायला आले नाहीत, उद्या त्यांना नाशिकला सभा आहे. भुजबळ साहेब राजीनामा द्या. अरे तुमच्या बापांनी मंत्रीपद दिलंय का त्यांना? त्यांचं काम आहे ना महाराष्ट्रामध्ये, 90 पासून ते काम करतायत. स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे साहेबांच्या खांद्याला खांदा लावून त्यांनी काम केलंय ओबीसींच्या साठी. आणि म्हणून आज कोण जर तुम्ही नादाला लागाल तर याद राखून राहावा, या महाराष्ट्रातला सगळा ओबीसी आता एक झालाय. तो ताकदीनं माननीय भुजबळ साहेबांच्या आणि व्यासपीठावरच्या सगळ्या मान्यवरांच्या पाठीमागे ठामपणे उभा आहे. आम्हाला राजकारणाची गरज नाही, आम्ही फार विचार करणारे कार्यकर्ते नाही, आम्ही येडे कार्यकर्ते आहोत. अरे इथं घरं जाळली, भुजबळ साहेबांना भूमिका मांडली, ज्यांची घरं जाळली ते म्हणतात की इतर लोकांनी आमची घरं जाळली. अरे राजकारणासाठी तुम्ही इतक्या खाली कसं काय जाऊ शकता? अरे ती ताकद आणि ती हिंमत पाहिजे. इतर समाजाने जर तुमची घरं जाळली असतील तर उद्या 2024च्या निवडणुकीमध्ये इतर समाज तुम्हाला दाखवून देईल की नेमकी इतर समाजाची भूमिका काय होती. कारण हे करावं लागेल मित्रांनो, या विषयावरती तुम्हाला बोलावं लागेल. आणि म्हणून आजच्या सभेतनं मी सरकारकडे विनंती करतो, स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे साहेबांचा हा जिल्हा आहे आणि स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे साहेबांचं नाव हे परळीच्या रेल्वे स्थानकाला द्यावं आणि त्याचा पाठपुरावा आम्ही करू. नंबर 1 आणि नंबर 2 ही क्रांतीची भूमी आहे. या बीड मधून पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर या नगरकडे जाणारी जी ट्रेन आहे त्या ट्रेनला राजा धर्माजी प्रतापराव यांचं नाव द्यावं आणि त्याचा आम्ही पाठपुरावा करू. आम्ही त्याचा पाठपुरावा करू, त्याची तुम्ही अजिबात चिंता करू नका.